तुम्ही लिटरला मीटर क्यूब मध्ये लिहितात. मीटर क्यूब हा व्हॉल्यूम असतो. हे डाऊट आहे कुणाला? 1 लिटरला 1 DM क्यूब म्हणतात. चलो, तर पॉइंटवर आलो आपण आता. अरे युनिट सुटला. कुठे गेलं आपलं ते? काय कुठे होतं आपण? हा, इथे होतो. चला मग आन्सर काय येणार बघा. हे युनिट येणार का बघा. मग याचा युनिट काय येणार? याचं युनिट काय सांगितलं तुम्हाला आणि याचं युनिट काय सांगितलं? हे बघा, याचं युनिट होतं एस एम इनव्हर्स. ओके, लिहिलं ना आपण. आणि कॉन्सन्ट्रेशनचं काय आहे? कुठे गेलं? हॅलो हॅलो, ऐकू येतंय का? हो सर. ठीक. अरे मग आवाज देत जरा. मला वाटलं की ते रेंज 9-10 काहीतरी गेले काय. चला, तर के चं युनिट काय होतं बघा. के चं युनिट होतं SM मायनस. दाखवलं ना तुम्हाला इथे बघा. के चं युनिट काय होतं? SM मायनस. ओके, एस म्हणजे ह्या के आहे. एचं युनिट होतं सिमेन्स आणि एम इनवर्स. मग आपण इथे लिहून घेऊ के चं युनिट SM इनवर्स. सी चं युनिट आता शोधलं आपण, मोल मीटर क्यूब. शोधलं ना आता? शोधलं ना आपण कॉन्सन्ट्रेशन? हो मग सर. आपण आज शोधलं मोल मीटर क्यूब. मग आता बघा, SM -1 मोल मायनस. ओके, मग आता याच्यामध्ये कोण कॅन्सल होऊ शकतं? फक्त हे MM कॅन्सल होऊ शकतं. मग एस ला तिथेच ठेवायचं, या मोलला वरती घेऊन यायचं, हे मोल मायनस करून टाकायचं. आता हा -1 आहे, ह्या मायनसला वरती आणल्यावरती काय होईल? ते मोल +3 होईल. आणि तिथे ऑलरेडी एक मोल मोल नव्हतं ते, एक मिनिट सॉरी, एस पुन्हा लिहू का? आता मी काय करतोय, हे कलर चेंज करतो, कलरमुळे कन्फ्युजन. अरे कसं काय गेलंय? हे युनिट विचारू शकता बरं तुम्हाला कंडक्टिव्हिटीचं. मी एवढं का फोकस करतोय? कंडक्टिव्हिटीचं युनिट तुम्हाला आलंच पाहिजे. तर हे केचं युनिट आहे, हे आपलं कशासाठी आहे? कॉन्सन्ट्रेशनचं युनिट. मग काय करायचं आता? यसला तर काही कॅन्सल करू शकत नाही, यसला तिथेच ठेवायचं. मोलला कॅन्सल होऊ शकत नाही, मोलला वरती घ्यायचं. मग इथे होतं, इथे 1 होता, वरती नंतर काय होईल? मायनस होईल. हा -1. आता तुम्ही ह्या दोघांमध्येच काहीतरी करू शकतात. हा -1 तिथे ठेवायचा, मोल -1 वरती आहे, या -3 ला वरती आल्यानंतर हा काय होईल? हा M +3 होईल. मग आता हे हा बघा, हा एक M -1 आहे, एक M +3. तर आपलं काय करता येतं? त्याला सॉल्व्ह करता येतं. हा -1 +3 काय होणार? -1 +3 m⁻²। -2 कसं +2 होईल? -1 आणि +3 ची बेरीज काय होते? प्लस होईल सर. मोठ्या नंबरचा साईन दिलाय. हा, मग त्याचं आन्सर येतं, लास्ट आन्सर असं येतं की हे एवढं कट करायचं आणि याच्याऐवजी फक्त लिहायचं मोल +2. मग तुमचं आन्सर आलं सिमन्स मोल इनवर्स मोल +2. तर असं तुमचं इथे हे आन्सर येणार कंडक्टिव्हिटीचं. युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी SM+2 मोल इनवर्स. कारण हे एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे. जर मला माहित नाही सीईटी ला विचारलाय का कशाला विचारलाय, पण विचारलाय की द युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी. मग ते डायरेक्टली असं काढत बसायचं, डायरेक्ट डोक्यात ठेवायचं. काय ठेवायचं? SM. एम म्हणजे काय? मीटर मोल इनवर्स. आणि हा मीटर किती असतो? 2 असतो. डायरेक्ट लक्षात ठेवलं तर काही प्रश्न नाही ना.
प्रत्येक वेळेस ते के इकडे तिकडे जायची गरज नाही, लक्षात ठेवलं तर ठेवा. तर चला, मग कधी कधी एसआय युनिट महत्वाचं आहे, ते एसआय युनिट लक्षात ठेवायचं. फॉर्म्युला पाठ करून घ्या. मोलार कंडक्टिव्हिटी के बाय सी. सी काय आहे? सीचा फॉर्म्युला माहिती आहे काय? सीचा फॉर्म्युला कॉन्स्टंट इक्वल टू एन बाय व्ही. केचा फॉर्म्युला माहिती आहे, केचे लय 3-4 फॉर्म्युल्यावरती, ते आपण वापरणार आहोत. चला ठीक आहे. मग आता आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू याच्यावरती. आहे का प्रॉब्लेम? नाही, अजून प्रॉब्लेम पर्यंत आपण आलेलो नाही. चला आपण सिग्निफिकन्स ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी बघूया. चला, माधवी वाचते का? हो सर. Significance of molar conductivity. To understand the significance of lambda, consider volume of solution containing 1 mole of dissolved electrolyte. Suppose the solution is placed between two parallel electrodes 1 centimeter apart and large enough to accommodate it. The electrical conductance exhibited by this solution is the molar conductivity. The molar conductivity is the electrical conductance generated by the all ions in 1 mole of the electrolyte. तर बघा, ही कंडक्टिव्हिटी म्हणजे काय असं लक्षात ठेवू आपण. तर मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे जस्ट सिग्निफिकन्स बघू आपण. सिग्निफिकन्स म्हणजे तुम्ही जे फॉर्म्युला शिकलात ते. हे बघा, हा आपण याच्या गप्पा करतोय की हा लॅम्बडाचं काय मॅटर आहे. आपण एक सोल्युशन घेतलं, ठीक आहे. एक सोल्युशन आहे तुमच्याकडे, त्याच्यामध्ये 1 मोल ऑफ काय आहे? इलेक्ट्रोलाइट आहे. इलेक्ट्रोलाइट म्हणजे लक्षात ठेवायचं NaC. किती आहे? 1 मोल आहे. NaCl त्याच्यामध्ये तुम्ही 1 मोल टाकले. आता 1 मोल सांगितलं म्हणजे डोक्यात लक्षात आलं पाहिजे 1 मोल कसं काढतात, तर कालच काढलं होतं. Na म्हणजे 35 आणि किती? 29 ना का 23? टोटल 50 ग्रॅम. 23. तर याचा आन्सर 58 ग्रॅम. तर लक्षात ठेवायचं हे मोल म्हणजे एवढं लक्षात आलं. मग NaCl घेतलाय ते 1 मोल. ओके, आणि ते डिझॉल्व्ह केलेलं आहे कशात? तर ऍक्च्युली पाण्यात डिझॉल्व्ह केलेलं असतं. सपोज द सोल्युशन प्लेस बिटवीन टू पॅरल इलेक्ट्रोड. याच्यामध्ये एक इलेक्ट्रोड लावा आणि दुसरा इलेक्ट्रोड लावला. इलेक्ट्रोडचा मिनिंग असतो एक प्लस आणि एक मायनस. ओके, म्हणजे त्याला आपण बॅटरी लावली आणि त्यांना एक इलेक्ट्रोडला 1 सेंटीमीटर अंतरावरती ठेवलं. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण काय केलं, जेव्हा मध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, मग त्याच्यामध्ये काय झालं की इस्टॅबिलिटी झालं. म्हणजे हे जे बॅटरी होती, ह्या बॅटरी मधनं इथे काय आला? इलेक्ट्रॉन्स आलेत. बघा सिच्युएशन बघा, इथे NaCl होतं, 1 मोलचं होतं. इथे एक इलेक्ट्रोड होता, इथे एक इलेक्ट्रोड होता. ही बॅटरी होती. आता हे सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये आपलं 1 मोलचं सोल्युशन, 1 मोलचं NaCl आहे. आणि आता हा 1 सेंटीमीटर वरती हा रॉड आपण ठेवले. त्यानंतर जेव्हा याच्यामध्ये जेवढी इलेक्ट्रिसिटी त्या सोल्युशन मध्ये वाहू लागते या 2 इलेक्ट्रोड मध्ये, ठीक आहे, तर त्याला त्या सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी म्हणतात. म्हणजे त्याची मोलार कंडक्टिव्हिटी 1 आहे. कळतंय काय म्हणतोय मी? हॅलो. हॅलो, समजलं का काय म्हटलं? हो पुन्हा सर. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आयन्स इन 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. हे बघा, मोलार कंडक्टिव्हिटी हा जो कन्सेप्ट आहे, तर तुम्हाला काय करायचंय की मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन काय करायचंय? जनरेट करायचंय. म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी नेमकं काय असते? 1 मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय म्हणतात? तर काय असतं की सिंपल आहे. 1 मोलार हे मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा तुम्ही असं म्हणतात की एक सोल्युशन आहे आपल्याकडे, त्यामध्ये 2 इलेक्ट्रोड ठेवलेत. NaCl चं सोल्युशन आहे, ते NaCl फक्त 1 मोलच घेतलाय. पुन्हा सांगतो, NaCl किती? 1 मोल घेतलाय. आणि ते 1 मोल घेतल्यानंतर ते इलेक्ट्रोड आहे ते 1 सेंटीमीटर वरती ठेवले आणि त्याला बॅटरी लावली. तर त्यातनं
ह्या रॉडकडनं ह्या रॉडकडे जे जे इलेक्ट्रिसिटी जाते आहे, बरोबर ना, या इथून काय आयन्स, आता बघा इलेक्ट्रिसिटी फिरणार त्या सर्किटमध्ये, तर हे इथे आयन्स मुळे फिरणार ना, या लिक्विड मध्ये आयन्स असतात ना, इथे काय असतात Na+ आणि Cl-. मग Na+ Cl- आयन मुळे तिथे जे इलेक्ट्रिसिटी जेवढी कंडक्टिव्हिटी होणार, त्या कंडक्टिव्हिटी समजते ना, कंडक्टिव्हिटी म्हणजे तिथून जेवढे आयन्स इकडे तिकडे मूव्ह करणार त्याला त्या सोल्युशनची 1 मोलार कंडक्टिव्हिटी म्हणतात. मग ती चेंज होणार केव्हा तुम्ही तिथे NaCl 1 मोल पेक्षा जास्त चेंज करणार, तिथलं त्यातलं डिस्टन्स चेंज करणार. पॉईंट करतोय? म्हणजे कंडक्टिव्हिटी कशासाठी लावली जाते, तर कंडक्टिव्हिटी कधीही तुमच्याकडे असे 2 रॉड असतील, तिथे आयन्स असतील आणि तिथे बॅटरी लावलेली असेल, आणि त्या बॅटरी लावल्यानंतर जर ह्या इलेक्ट्रोड्स कडनं इकडे आणि इकडे म्हणजे ह्या वायरला लाईट जात असेल, म्हणजेच ह्या 2 इलेक्ट्रोड्स मधनं काय जाते, इलेक्ट्रिसिटी जाते आहे. आणि ते इलेक्ट्रिसिटी जाण्यासाठी तिथे आयन्स असतात, ह्या सोल्युशन मध्ये काय असतात, Na+ Cl- आयन असतात. मग हे आयन्स काय करतात, इथून इलेक्ट्रिसिटी इकडे तिकडे घेऊन जात आहे, तर त्या घेऊन जाण्याला त्या सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर त्यातनं इलेक्ट्रिसिटी जाते आहे, तर ते किती जाते आहे, काय जाते आहे, त्याला त्याची मोलार कंडक्टिव्हिटी म्हणतात. समजतंय? पॉइंट काय सांगतोय मी? हॅलो सर, हे मोलार कंडक्टिव्हिटी जे कॉन्सन्ट्रेशनला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते का? मोलार कॉन्सन्ट्रेशनला हो. पण सर हे बघा, जेवढे आयन्स जास्त फॉर्म होतील तेवढं कंडक्टिव्हिटी वाढायला पाहिजे ना. हे बघा, ऍक्च्युली हा जो कन्सेप्ट आहे, तर आपल्याला पुढे शिकायचं आहे, तर ही आपली लॉ आहे. आपल्याला पुढे पेपरला ही डायग्राम विचारली जाते आणि ह्या डायग्राम मध्ये सांगितलं जातं की हे कॉन्सन्ट्रेशन आहे. हे काय आहे, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन वाढतं आहे पण कंडक्टिव्हिटी कमी होते. हे बघा, कॉन्सन्ट्रेशन जसं वाढतंय तसं कंडक्टिव्हिटी कमी होते. असा आपल्याकडे एक लॉ आहे. म्हणजे जो तुम्हाला फॉर्म्युला दिला गेलाय की कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे कंडक्टिव्हिटी काय होते, तर हे बघा, हा ग्राफ आहे. त्या ग्राफ मध्ये काय दिसतंय, हे कॉन्सन्ट्रेशन वाढतंय, दिसतंय का, हा C हो. म्हणजे तो वाढतोय. मग आता कंडक्टिव्हिटी अशी वाढली पाहिजे ना, हे कंडक्टिव्हिटी इतर कमी होते. हे बघ, ते आपल्याला पुढे तोच आपल्याला मी काय एवढं कंडक्टिव्हिटी करतोय की तुम्हाला तर हे बघा, कंडक्टिव्हिटी तुम्हाला जोपर्यंत कंडक्टिव्हिटी ही टर्म करणार नाही चांगली, तोपर्यंत तुम्हाला लॉ नाही करणार. या चॅप्टर मध्ये हाच प्रॉब्लेम आहे की लोकांना मोलार कंडक्टिव्हिटी, आणि इथे हा छोटासा टॉपिक नाही. हे बघा, तुम्हाला पुढे कोलार्सचा लॉ आहे. कोलार्स लॉ काय सांगतो की कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय सांगतो, रिलेशन सांगतो. म्हणून मी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन मोलार कंडक्टिव्हिटी करते. हे बघा, आपलं फर्स्ट पॉइंट घेऊ आपण आधी काय शिकलो, आपण शिकलो की मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर इट इज अ रेशो ऑफ K/C. एवढं कळलं. दुसरा पॉइंट शिकलो आपण की C म्हणजे काय, तर कॉन्सन्ट्रेशन. कोणत्याही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन केव्हा जास्त असतं, जेव्हा 100 लिटर मध्ये आपण काय टाकतो, मीठ किती टाकतो, 1 चमचा टाकल्यावर मीठ त्याचं हे बघा, तुमच्याकडे 3 सॅम्पल आहेत. इथे 100 ml चं वॉटर आहे. या 100 ml मध्ये 1 चमचा मीठ टाकला, या 2 चमचा टाकला, या 3 चमचा टाकलाय. मला सांगा कोणतं जास्त खारट असणार आहे? 100 ml आहे. 1 2 3 सांगा, कोणात जास्त कोणतं खारट लागणार आहे? 3 नंबरच्या केस मधलं. 3 नंबरच्या केस मधलं. कारण तिघ हे 100 ml चेच आहेत. तर तिघांमध्ये तिसऱ्यामध्ये 3 चमचे टाकले ना मीठ, मग यालाच म्हणतात कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लिक्विड केवढा आहे ते महत्वाचं नाहीये, त्याच्यामध्ये किती मीठ टाकलाय ते महत्वाचं. म्हणजे पहिल्या सिच्युएशन मध्ये 100 ml आहे, दुसऱ्या सिच्युएशन मध्ये 100 ml आहे. तर पहिल्या सिच्युएशन मध्ये फक्त त्यात 1च चमचा टाकलाय ना, दुसऱ्या सिच्युएशन मध्ये 100 ml आहे पण त्याच्यामध्ये जास्त टाकलाय. मग याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे व्हॉल्यूम तर तेवढंच आहे, ते किती टाकलंय.
म्हणजे तुम्ही जर सिंपल आता सिंपल आहे. आता एक परवाच एक गोष्ट झाली, एक एक अशी गोष्ट झाली की एक पेस्टिसाइड होतं आणि तिथे गप्पा चालल्या होत्या की एक 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 पेस्टिसाइड मिळतं, कन्सिडर करा 1 लिटरचं मिळतं. तर ते कमी रुपयाचं मिळतं. म्हटलं का रे बा, हे कमी काम असलं की वापरायचं. आणि हे एक 1 लिटरचं मिळतं तेच, आणि ते जास्त रुपयाचं मिळतं आणि जास्त स्टँडर्ड आहे. तर स्टँडर्डचा अर्थ काय असतो? तर ह्या 1 लिटरमध्ये ते ऍक्च्युली जे टाकलं होतं कंटेंट पेस्टिसाइड, फवारा मारण्यासाठी वगैरे, तर ते त्याचे 2 व्हर्जन असतात. एक व्हर्जन फर्स्ट व्हर्जन, सेकंड व्हर्जन, हे 2 व्हर्जन. एक व्हर्जन काहीतरी 1200 रुपयाचं आहे, एक व्हर्जन काहीतरी 800 रुपयाचं आहे. मग तिथे गप्पा अशी झाली की हे 1 लिटरचं आहे, हे 1 लिटरचं आहे. हे 1200ला भेटतं, हे 800ला भेटतं. हे स्टँडर्ड आहे जरा आणि हे जरा नॉर्मल आहे. मग स्टँडर्ड आहे म्हणजे एकदम तर जास्त काही झालं की मग हे मारायचं आणि नाहीतर हे मारायचं. मग फरक काय दोघांमध्ये? सिंपल गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा फार्मर जेव्हा काही मारतो, तेव्हा त्याच्यामध्ये हे ऍक्च्युली पेस्टिसाइड काय असतं? सोल्युशन असतं. त्याच्यामध्ये एक सॉल्व्हंट असतं आणि त्या सॉल्व्हंट मध्ये काय असतं? पुन्हा काय असतं? एक काहीतरी एड असतं जे सोल्यूट असतं, जे की ऍक्च्युली ते मारण्याचं काम करतं. म्हणजे ऍक्च्युली मारण्याचं काम करतं ते याच्यामध्ये किती असतं? या पहिल्या सिच्युएशन मध्ये ते किती आहे आपण 100 पकडू, आणि ऍक्च्युली हे 1 लिटर आहे. 1 लिटरला ते 100 ग्रॅम असेल. तर दुसऱ्या सिच्युएशनला ते 500 ग्रॅम पर 1 लिटर असतं. म्हणजे एका लिटरमध्ये 500 ग्रॅम ते कंटेंट टाकलेलं असतं हे मारण्याचं. म्हणून याची किंमत काय असते? जास्त असते. हे 1200 रुपयाला मिळतं, 1 लिटरच मिळतं, पण याचा इफेक्ट जास्त. हे 1 लिटर मिळतं, याचा इफेक्ट कमी. म्हणजेच ते म्हणतात ते स्टँडर्ड आहे. हे जास्त झाल्यावर मारायचं, हे कमी झाल्यावर मारायचं. म्हणजे काय म्हणायचं आहे? तर मला हे सांगायचं की याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असते, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लिटर महत्वाचं नाही, त्या लिटर मध्ये किती कंटेंट टाकायचं. समजतोय पॉइंट? याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. म्हणजे तुम्ही 1 लिटर घेतलं, 1 लिटरची एक गोष्ट घेतली आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की चला त्यात 1 चमचा टाकलाय, आणि जर तुम्ही म्हटलं की 1 लिटर घेतली त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं 100 चमचे टाकलेत, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे? 100 चमच्यांचं. तर कॉन्सन्ट्रेशन हे दाखवतं तुम्हाला की त्याच्यामध्ये किती कंटेंट टाकण्यात आलेला आहे, त्याचा इफेक्ट किती असणार आहे. पॉईंट कळाला ना? त्याला शॉर्टकट मध्ये असं लिहितात N/V. व्ही म्हणजे काय? 1 लिटर. एन म्हणजे काय? त्यात किती मटेरियल टाकलंय. हे एन का फक्त आपल्याला समजत नाही कारण ते मोल मध्ये वाटतं, त्याला ग्रॅम मध्ये लिहिता येतं. पॉईंट कळाला असेल कॉन्सन्ट्रेशन. आणि राहिला प्रश्न मोलार कंडक्टिव्हिटी. हा जो कन्सेप्ट चालला, हा काय चालला आहे की वायर मधनं जेव्हा इलेक्ट्रिसिटी वाहते तेव्हा तिथे आपण रेझिस्टन्सने ते ओके म्हणून टाकतो. हे बघा, ही वायर मधनं करंट वाहतोय, याबद्दल आपण काय सांगतो? आपण म्हणतो की चला वायरचा रेझिस्टन्स आर आहे, तो ओम मध्ये दाखवतो. आपण म्हणतो रेझिस्टन्स वाढला म्हणजे करंट कमी होतो, एवढं आपल्याला माहिती. नंतर अजून एक टर्म तुम्ही डिफाईन केले की रेझिस्टन्सच्या सोबत एक गोष्ट असते, रो असते, त्याला RA/L म्हणतात. याला रेझिस्टिव्हिटी म्हणतात. रेझिस्टिव्हिटी म्हणजे प्रत्येक मटेरियलकडे अशी एक स्वतःची क्वालिटी आहे की ते ठरवते की त्यातनं मी किती इलेक्ट्रॉन जाऊ देणार किंवा नाही जाऊन देणार. म्हणजे वायर असली तर आपण ही गोष्टी काढतो, त्याचं नाव आहे रेझिस्टन्स, रेझिस्टिव्हिटी. आणि जेव्हा ही वायर नसेल, आपल्याकडे अशा प्रकारची सिच्युएशन आहे की एक असं एक पॉट आहे, त्यामध्ये 2 इलेक्ट्रोड टाकले, इथपर्यंत तुम्ही काढू शकता, रेझिस्टिव्हिटी काढू शकतात. पण जेव्हा इथे सोल्युशन असतं, जसं NaCl प्लस वॉटरचं सोल्युशन असतं, तेव्हा तुम्ही पाण्याचा रेझिस्टन्स काढणार का? रेझिस्टिव्हिटी काढणार का? नाही. मग त्याचं काय काढावं लागतं? ह्या पाण्याचं, त्या पाण्याचं काढावं लागतं आपल्याला कंडक्टिव्हिटी, के काढावं लागतं. त्या पाण्याचं आपल्याला कंडक्टिव्हिटी काढावं लागतं. मग कंडक्टिव्हिटी काढून चालत नाही, पुन्हा अजून त्या कंडक्टिव्हिटीवरती अजून एक गोष्ट काढावं लागते, जे की महत्वाची असते, त्याला म्हणतात मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी. मग मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये फरक काय असतो की कंडक्टिव्हिटीचं एक एक पार्ट मोलार कंडक्टिव्हिटी आहे. मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे
एका मोलसाठी किती कंडक्ट करतो त्याची मोलार कंडक्टिव्हिटी त्याला म्हणतो आपण. म्हणजे 1 मोलचा NaCl तुम्ही ह्या पाण्यात टाकला आणि ह्या पाण्यातून किती इलेक्ट्रिसिटी जाते हे सांगणारी जी गोष्ट आहे त्याला मोलार कंडक्टिव्हिटी म्हणतात. पॉइंट करतोय हे बघा, ही कंडक्टिव्हिटीच आहे, ही कंडक्टिव्हिटीज आहे. हे बघा, के म्हणजे कंडक्टिव्हिटी आहे आणि ही मोलार कंडक्टिव्हिटी आहे. मग कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये कंडक्टिव्हिटी काय हा मोलार कंडक्टिव्हिटी काय सांगतो की हे जे सोल्युशन आहे याच्यामध्ये एक NaCl चा तुम्ही मोल टाकले आणि त्याच्यामुळे जे तिथे कंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी कंडक्ट केली जाते आहे ते सांगणारी गोष्ट म्हणजे 1 मोलार कंडक्टिव्हिटी. धीरे समजेल तुम्हाला की काय म्हणजे ते सांगण्याचा प्रयत्न तर मी करतोय, पण तुम्हाला किती समजतंय काय माहिती. समजेल धीरे धीरे. चला, काय समजलं सांगा. चला मला तर काय समजलं सर. ते मोलर कंडक्टिव्हिटी मध्ये ते आयन्स, आता समजा करंट त्या इलेक्ट्रॉन्स मधून आला तर मग ते पास करतात का डायरेक्ट घेऊन जातात? हे बघा, आता हे इथे बॅटरी आहे, इथपर्यंत इलेक्ट्रॉन्स आलेत, इथपर्यंत आले. ओके, मग तुम्हाला आपण इलेक्ट्रोलिसिस सुरू केलाय. मग त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की Na काय करतो, इलेक्ट्रॉन देतो आणि काय करतो, Na प्लस तयार करतो. म्हणजे Na कधी प्लस असतो पाण्यात टाकल्यावरती. Cl काय करतो, Cl मायनस तयार करतो. मग इथे Na प्लस असतो, Cl मायनस असतो, इथून इलेक्ट्रॉन इथे आलेला असतो. मग आता हा Na का इकडे जातो, मायनस कडे का जातो माहिती नाही. Na मायनस कडे जातो की नाही? प्लस मायनस इंटरॅक्शन जातो की नाही मला सांगा. जातो ना? का जातो माहिती का? तो हा Na प्लस मायनस कडे जातो आणि हा मायनस प्लस कडे जातो. का जातो माहिती का? तर आपण त्याला बॅटरी लावला असतो. हा Na जेव्हा प्लस कडे जातो तर तो प्लस यासाठी जातो की त्याला असं करायचं असतं. हा Na प्लस त्याच्या डोक्यावरती असतो, या प्लसला पुन्हा एक इलेक्ट्रॉन टाकला की तो Na 0 तयार करतो आणि ती चिपकून जातो. त्याला प्लस डोक्यावरती ठेवायचं. आणि मायनस इकडे का जातो, कारण हा मायनस करायचं असतं, आपला डोक्यावरचं इलेक्ट्रॉन याला देऊन टाकायचं आणि काय करायचं असतं, Cl बनायचं असतं आणि निघून जायचं असतं. हे बघा, यालाच आपण हे पुढच्या टॉपिक मध्ये हे शिकणार आपण. हा आहे रॉड, हा आहे Na प्लस, हा आहे Cl मायनस. इथे आहे मायनस, इथे आहे प्लस. मायनस म्हणजे इथे इलेक्ट्रॉन्स आलेले आहेत. मग हा Na जाणार, Na प्लस जाणार, एक इलेक्ट्रॉन घेणार आणि Na तयार करणार. करेक्ट? पाण्यात टाकताना काय झालं होतं, उलट झालं होतं. Na पासून Na प्लस तयार झाला होता आणि इलेक्ट्रॉन बाहेर निघला होता. पण बॅटरी काय करते, उलट करते. बॅटरी म्हणते इलेक्ट्रॉन घे आणि पुन्हा Na तयार कर. सिच्युएशन समजते? मग Na इथे चिपकून जातो. Cl चं काय होतं, Cl मायनस इथे जातो, आपला डोक्यावरचा इलेक्ट्रॉन जो आहे तो याला देऊन टाकतो. मग डोक्यावर काय राहतं, काय नाही. मग तो Cl तयार होतो, दुसरा Cl तयार होतो आणि तो Cl2 गॅस म्हणून इथून बाहेर निघून जातो. मग यांच्या असं करण्यानं होतं काय, यांच्या असं करणं होतं की इकडे हे आयन एक्सचेंज होतं, त्यामुळे हे आयन इकडे तिकडे गेल्यामुळे पोलॅरिटी चेंज होते आणि आपल्याला करंट मिळतो. म्हणजे आयनच्या इकडे तिकडे जाण्यामुळे आपल्याला करंट मिळतो. पण समजतंय? येस. हे बघा, सोल्युशन मध्ये इलेक्ट्रॉन नाही फिरत, सोल्युशन मध्ये फिरतात. प्लस मायनस कडे जातात, मायनस प्लस कडे जातात, कारण ते रिॲक्शन करायला जातात. आणि या Na इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे याला काहीतरी म्हणतात, आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन म्हणजे त्याला काहीतरी म्हणतात. तेच आपल्याला पुढे शिकायचं. याला ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणतात. हे रिॲक्शन ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन आहे. हे जे सांगितलं मी तुम्हाला, हे रिॲक्शन, या रिॲक्शनचं नाव आहे रेडॉक्स रिॲक्शन. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं, इलेक्ट्रोलिसिस इज अ रेडॉक्स रिॲक्शन. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन आहे. एकाचं ऑक्सिडेशन होतं, एकाचं रिडक्शन होतं, म्हणून आपल्याला बाहेर इलेक्ट्रिसिटी मिळते.
ठीक आहे, हे थोडं पुढे शिकू आपण. पॉईंट कळाला असेल तुम्हाला की आपल्या चॅप्टर मध्ये हे शिकायचंय. हे बॅटरी आहे. बॅटरीच्या बाहेरची सिच्युएशन वेगळी असते, रेजिस्टन्स असतो, रेजिस्टिव्हिटी असते, हे वायरसाठी. पण सोल्युशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला तिथे कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी या टर्म्स या तुम्हाला लावायचे. हा पॉईंट कळाला का आधी मला सांग. कंडक्टिव्हिटी, मोलार कंडक्टिव्हिटी ह्या टर्म तुम्हाला कशाला लावायचे आहे, जे लिक्विड आहे त्याला. मग मोलार कंडक्टिव्हिटी कन्सेप्ट काय येतो हे बघा, मोलार आणि मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार म्हणजे 1 मोल साठी असलेली कंडक्टिव्हिटी. 1 मोलचा जेव्हा तुम्ही NaCl त्या लिक्विड मध्ये टाकला असेल तेव्हा जी कंडक्टिव्हिटी असते त्याला मोलार कंडक्टिव्हिटी म्हणतात. एका मोल, हे बघा अजून सोपं करू. NaCl चा 1 मोल घेतला तुम्ही, या पाण्यात टाकला. या एका मोलमुळे जेवढी इलेक्ट्रिसिटी ह्या लिक्विड मध्ये वाहू शकते, कंडक्टिव्हिटी तयार होऊ शकते, त्या कंडक्टिव्हिटीला त्याची मोलार कंडक्टिव्हिटी म्हणतात. एका मोलसाठी. समजताय? नाव बघा तुम्ही, हे बघा, मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे एका मोल साठीची कंडक्टिव्हिटी. म्हणजे NaCl जेव्हा तुम्ही 1 मोल घेतात तेव्हा त्या 1 मोल मुळे किती इथून कंडक्टिव्हिटी बघा. कंडक्टिव्हिटी म्हणजे सिंपल गोष्ट आहे की त्यातनं काहीतरी करंट वाहणं, याला कंडक्टिव्हिटी म्हणतात. आपण जर म्हटलं ह्या वायरची कंडक्टिव्हिटी कमी आहे, याची जास्त आहे, म्हणजे तुम्हाला एवढं समजतं की त्या वायर मधनं कमीतनं कमी करंट जातो. ठीक आहे. मग कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, एका मोल साठी त्यातनं किती करंट जातो आहे, याला सिम्पली तुम्ही काय म्हणू शकतात, त्याची एका मोलची कंडक्टिव्हिटी म्हणू शकतात. काही डोक्यात गेलं का नाही, काहीच नाही गेलं. कळालं सर. हे बघा, ज्याला एवढं कळालं नसेल त्याने जास्त डोकं खायचं नाही, त्याला एवढं फक्त सिम्पल करायचंय. बघा, ज्याला एवढं येत नसतं त्याला असं याचा अर्थ नाही की त्याला काही येत नसतं. असे भरपूर मुलं आहेत की त्यांना काही येत नाही पण त्यांना मार्क्स आउट ऑफ मिळतात. सीईटी मध्ये, नीट मध्ये मिळतात बरं, कारण सीईटी नीट काय विचारत, फक्त प्रॉब्लेम विचार, तर त्यांचं हे पाठ असतं. बघा, मोलार कंडक्टिव्हिटी काही समजत नाही पण काय माहिती असतं, लॅम्बडा इज इक्वल टू के बाय सी, सी इज इक्वल टू एन बाय व्ही, के इज इक्वल टू 1 बाय रो. संपलं. हे ज्याचं पार्ट आहे त्याला मार्क्स मिळतात. मी असे भरपूर मुलं बघितलेत, जेई देतात, नीट देतात, प्रॉब्लेमही सॉल्व्ह करतात, पासही होतात, मार्कही मिळतात, पण शेवटी त्यांना हेच माहित नसतं की त्यांनी आन्सर लिहिलं ते काय. पास होतात, कॉलेजलाही लागतात, पण असं करू नका. काहीतरी सेन्स असला पाहिजे की आपण शिकतो काय. मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय की लिक्विड साठी आपण लावतो, त्याच्यातले जे आयन्स असतात त्याच्यामुळे ते कंडक्टिव्हिटी तयार झालेली असते, इलेक्ट्रॉन्स मुळे नसते. हे बघा, बेसिक काय सांगायचंय मला एकदम, की मोलार कंडक्टिव्हिटीला कुठे न्यायचं, की एक सोल्युशन मध्ये जेव्हा आयन्स मुळे जे कंडक्टिव्हिटी तयार होते आणि ते आयन्स तयार झालेले असतात एका मोलच्या NaCl पासून. एक NaCl चं 1 मोल घ्यायचं, त्याच्यामुळे जे आयन्स तयार होतात त्यामुळे जे कंडक्टिव्हिटी तयार होते त्याला 1 मोलार कंडक्टिव्हिटी म्हणतात, त्या सोल्युशन साठी असं म्हणायचं. आता ते तुम्हाला कसं सांगावं अजून, ते अजून त्याच्यावरती विचार करा, समजेल मला, सांगेल तुम्हाला. तर एवढं बस झालं, भरपूर झालं कंडक्टिव्हिटी. उद्या आपण त्याच्यावरती फॉर्म्युलेशन बघू आणि आपल्याला पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. पुढे एक लॉ आहे, कोलारचा लॉ, बहुत भरपूर लॉ आहे. नंतर मग तिथून तुमचं एक थोडं प्रॉब्लेम येतात ना, हा टॉपिकच संपत. पुन्हा आपल्याला कंडक्टिव्हिटी अजून 2 दिवस करायची, कंडक्टिव्हिटी, प्रश्न संपत. मग आजचं होमवर्क काय करायचं, तर हे पुन्हा रिकॅप करा. कॉन्सन्ट्रेशन काय असतं, कारण कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला प्रॉब्लेम साठी लागतं. मोलार कंडक्टिव्हिटी काय असते, के बाय सी असते. पुन्हा के बाय सी मध्ये लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये त्याचं सिग्निफिकन्स काय तर सिंपल आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे सांगता येतं की 1 मोल मुळे किती इलेक्ट्रिसिटी वाहते. तर जाऊ दे, तेवढं समजत नसेल तर तेही सोडा, काही विशेष नाही. तर रिलेशन बिटवीन के अँड व्ही, तर पुढच्या लेक्चरला आपण के अँड व्ही मधलं रिलेशन बघू.
ठीक आहे. हॅलो. 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 हाँ सर. हा, अरे आवाज देत जा. मग आपण काय शिकलो लास्टली समराईज was आपण फक्त एकच पॉईंट शिकलो. मोलार कंडक्टिव्हिटी इक्वल टू के बाय सी. सी म्हणजे काय? एन बाय व्ही. एन म्हणजे काय? मोल ऑफ सोल्यूट. व्ही म्हणजे काय? लिटर. के म्हणजे काय ते तर माहिती. बस एवढं शिकलो आपण आज. तर कॉन्सन्ट्रेशनला मोस्टली कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं की कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे त्याच्यामध्ये सोल्यूट काय टाकलेलं असतं, जास्त टाकलेलं असतं. सोल्यूट काय टाकलेलं असतं, जास्त टाकलेलं असतं. ठीक आहे, एवढे समजलं तर बस झाला. किती वाजेपर्यंत लेक्चर असतं आपलं? जाऊ द्या, जास्त लेक्चर घेऊन काही फायदा नाही, बोर होऊन जाईल मग. 1 तास झाला सर बरोबर. ठीक आहे. कसं काय, आपण किती वाजता सुरू केलं होतं? आपण 27 ला. ठीक आहे. ओके, 27 ला सुरू केलं होतं का? हं. चला प्रश्न विचारा मला, काही क्वेश्चन असले तर विचार. बोला. काही क्वेश्चन आहे का? काय चाललंय त्याच्यामध्ये? वैभव पाटील. हे बघ, तेव्हा तो आयन्स पुढे जातो. बस एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. मग पुढचं आपण पुढे प्रॉब्लेम मध्ये समजून जाईल. हा, हे झालं. तर मी तुम्हाला वाटतं काहीतरी हे सांगितलं होतं, आठवतंय का? टेस्ट सांगितली होती बघा. हॅलो, टेस्ट सांगितली होती, आठवतंय का की नाही? राज. हॅलो, अरे बोला कोणतरी. ओके, केमिस्ट्री नाही सांगितली का? ठीक आहे. तर आपल्या टेस्टच झाला नाही ना बा. टेस्ट कधी घेणार आपण? मागच्या हप्त्यात ते टेस्ट नाही आपली, कधीच टेस्ट होत नाही. आणि हे जे दिल्यात त्याही मला काही लोकांचे मिळालं नाही. राज, तुझी मिळाली नाही अजून, बरोबर? तर चला टेस्ट कम्प्लीट करा. आज तुम्हाला मी उद्या जे तुम्ही चॅप्टरचे सॉल्व्ह केलं होतं त्याच्यावरती मी टेस्ट देणार आहे. तुम्ही सांगा मला की टेस्ट काय करावं. काय होत आहे, सर्वांच्या टेस्ट चांगल्या प्रकारे कंडक्ट होत नाहीये. तुम्ही सर्व सांगून मला सांगा की सर आम्ही ह्या दिवशी टेस्ट देणार. प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, दिले जात आहे, मग इश्यू कुठे? असंही नाही की तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला जातोय. तुम्हाला प्रश्न देऊन तुम्हाला प्रश्न लिहायचे. बोला, काही सोल्युशन आहे कोणाकडे? हॅलो. हॅलो. काय थोडस ऍक्च्युली माझंही डोकं दुखतं ऍक्च्युली. मग ठीक आहे. तर कोणीतरी एकाने पेपर काय, माधवीने एक पेपर दिला होता, एक कोणी बोलला शेखरने. तर पुढचं कोणाकडे सांगा बरं? राज. फिजिक्स आहे, ठीक आहे. मग फिजिक्सचा बनवून टाका ना, काय त्याच्यामध्ये. सरांनी दिला नाही ना पेपर? सरांचं वाटतं काल लेक्चर झाला नसेल, झाला नाही ना? तर सरांचा एक फिजिक्सचा पेपर घेऊन टाका ना. एक काम कर राज, तू एक चॅप्टर चूज कर आणि त्यातले 10 क्वेश्चन शेअर कर, त्यातले 5 क्वेश्चन पेपरला टाकून दे. तुला जे चांगलं वाटतं चॅप्टर ते. सरांनी जर नाही लेक्चर घेतलं चुकूनच तर मग पेपर टाकून द्यायच.
हॅलो सर, आणि हे बघा हा बोला. तुम्ही एमसीक्यू घेणार होते ना, तर ते कधीपासून स्टार्ट करणार आहे? संडे एमसीक्यू संडे. आणि टार्गेट मधून का? मोस्टली टार्गेट मधनं सुरू करू आधी. तुम्हाला इमेजेस वगैरे काही पाठवायचं आहे का त्याच्यातलं? नाही आहे माझ्याकडे इमेज झांबरेने पाठवलेले. स्टार्ट हा करायचं. ठीक आहे. हे बघा एमसीक्यू वगैरे आपण संडेला घेतो. माझ्याकडे फ्री वेळ असतो माझ्याकडे, त्यामुळे एमसीक्यू संडे. बायोलॉजी वाल्यांसाठी वरदने पुन्हा सुरू केलाय. वरदला मी सांगितलं की सुरू कर. तो म्हटलं बायोलॉजीची रिव्हिजन पुन्हा सुरू करणार आहे तो. काल घेतलं का त्याने वरदने? हो. तर तो तिथे रिव्हिजन तुमची त्याचं टार्गेट आहे. त्याला सांगितलंय की बेसिक सर्व घेऊन टाक, जेवढं तुला वाटतंय तेवढं. सर्वच केमिस्ट्री बायोलॉजी दोघंही. तोच नाही घेणार. फिजिक्सचं रिव्हिजन हितेश कमीच घेईल आणि ते पुढे घेऊ. राहिला प्रश्न टेस्टचा आणि अभ्यासाचा. हे बघा केमिस्ट्रीमध्ये काही चॅप्टर जे आहेत ते तुम्हाला आधी हार्ड वाटतात. हा जो चॅप्टर आहे याचे जर तुम्ही एमसीक्यू बघितले सीईटी नीटचे, तर तुम्ही म्हणाल की सर हे तर 15 मिनिटात सॉल्व्ह होतं. म्हणजे मला म्हणायचंय की चॅप्टर मार्क्स घेणं ह्या चॅप्टर मध्ये भरपूर सोपं आहे. एकदम सोपं आहे. मी तुम्हाला आताही सांगितले 5-4 क्वेश्चन करा, हेच येतील पेपरमध्ये, तेच येतील. पण त्याला काही अर्थ नाहीये. अर्थ याला आहे की चांगला अभ्यास करा. पुढेही तुम्हाला इलेक्ट्रिसिटी भरपूर महत्वाचं आहे. कंडक्टिव्हिटी आलं पाहिजे, जमलं पाहिजे. नाही तर नुसतं फॉर्म्युला पाठ करूनही इथे मार्क्स मिळतात. तर थोडासा वेळ घेऊ आपण. चॅप्टरला थोडं स्लोली डायजेस्ट करू. आज टॉपिक कॉन्सन्ट्रेशन केला तर उद्या छोटा वेळ, म्हणजे ह्या चॅप्टरला थोडासा वेळ लागेल. जसं की आपण रिप्रोडक्शनला वेळ घेतला होता, सोल्युशनला वेळ घेतला होता. तर निगेटिव्ह होण्याचं कारण नाहीये. कोणासाठी सांगतोय? ज्यांना कॉन्सन्ट्रेशन येत नाही किंवा 11 वाले, पर्सनली 11 वाले. कोण 11 वाले? आपल्याकडे नव्हते ते परदेशी, कोण अजून? शेखर उदडीवाले आपले वैभव पाटील. तुम्हाला काहीही प्रश्न असेल, कॉन्सन्ट्रेशन मध्ये असेल, कशातही असेल, तर सर्व विचारत जा. आलं का लक्षात? जेवढं तुम्ही विचारणार बघा तेवढं मला समजणार की कुठे थांबायचंय, काय करायचं. ठीक आहे? प्रश्न बाकीचे कोणी प्रश्न विचारत नाही. म्हणजे मला प्रतीकने प्रश्न विचारला नाही, साहिलने विचारला नाही, पुन्हा मयूरने विचारला नाही, अनुजा विचारत नाही. सर्व विचारत जरा प्रश्न जा. काहीतरी विचारत जा. विचार करून येत जा की सर काहीतरी विचार, मागचं विचारत जा. ठीक आहे? हे भाषण फक्त प्रश्नांसाठी आहे. प्रश्न जरा बोलायला शिका, विचारत जा. आणि ते विचारल्यानंतर इज्जत कमी होत नसते. उलट मी ह्या विचार करतो, चला प्रश्न विचारला म्हणजे माणूस अभ्यास करतोय. मी तर असा विचार करतो. जो विचारत नाही त्याला मी विचार काय करतो माहितीये का? हा असं असू शकतं की हा नुसता ऐकतोय किंवा साईडला ठेवून बसलाय, असं येऊ शकतं ते. तर थोडा प्रश्न विचारता. आणि असे आपण आयुष्यातला 1 घंटा कोणाला तर देतोय कामासाठी, तर ते चांगलं करा. बरोबर आहे ना? तुम्ही तुमच्या आयुष्यातला 1 घंटा कशासाठी देताय? शिकण्यासाठी किंवा एक लेक्चरसाठी. तर त्याचं काहीतरी आउटपुट आलं पाहिजे. नाही तर 100 वर्ष आयुष्यातले 50 वर्ष असे तुम्ही झोपेत घालणार. 100 वर्ष जगत नाही. त्यातलं पुन्हा काही वर्ष तुम्ही टाइमपास करणार. तर थोडंसं शिकण्यासाठी द्या वेळ. प्रश्न विचारा. चलो, थँक्यू. प्रश्न कोणाला विचारा. बोलू का काही प्रश्न? मग समजला प्रश्न विचारले असतील ना मला? असं फोर्सफुली नाही की सर मग तुम्ही सांगितलं म्हणून मी काहीतरी विचारणार, असं नाही. मनापासून काहीतरी मनात असलं ना तर विचारून टाकायचं. तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती का मी, आठवत आहे का? चला तुम्हाला एक 2 मिनिटाची गोष्ट सांगतो. बाकीच्यांना सांगितलं. माझा एक मित्र होता, त्याचं नाव आहे स्वप्नील महाजन. सिंपल आहे. काय करायचं माहिती का तुम्हाला? इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असं बसायचं. बरं तुम्हाला दाखवतो मी. 2 मिनिटं तर घेतलेच आहे. तर चला. कॉलेजमध्ये असं बसायचं. जे जुने असतील त्यांना काही सांगितलं असेल मी, हे आमचं इंजिनिअरिंग कॉलेज होतं. इंजिनिअरिंग कॉलेज नाही, 11th. आम्ही 11th मध्ये होतो. पूर्ण जिल्ह्यामधनं एकत्र आलो होतो. त्याच्यामुळे असं इथे बसायचं, 1 नंबर बेंचवरती बसायचं. आणि ते टीचर राहायचे. आणि पूर्ण आमचं जे 11th कॉलेज होतं ना, त्याची स्ट्रेंथ किती असायची माहिती आहे का? 180 मुलं एकाच क्लासमध्ये बसायची. टीचर नवीन होता, माझ्या शेजारी बसायचा, मी इथे बसायचो. मी. तर सिंपल आहे की हा नवीन मेंबर, कोणाला कोणी ओळखत नव्हतं.
पहिल्या 3 दिवसात आम्हाला कळालं की हा डेंजर आहे. डेंजर म्हणजे काय? तर सिंपल आहे. त्याला जर असं लिहिलं 1+1 असं लिहिलं 1+1+3 त्याला जर नाही समजलं तो म्हणायचं सर मला सांगा हे समजत नाही. सिंपल आहे. त्या म्हणजे असं झालं होतं समीकरण की त्याला जो हा टीचर की त्याला आधी विचारायचं ह्या स्वप्नील महाजनला की "कार बुवा तुला समजतं का?" त्यानं म्हटलं "येस." तर टीचर पुढे जायचं. त्यानं म्हटलं "नो." की तो काय तिथेच थांबायचा टीचर. पुन्हा शिकवायचं. स्वप्नील महाजन 5 वेळाही म्हणू शकतो "नो." मला समजत नाही. किंवा टीचरनं म्हटलं "किती समजलं?" "मला काही नाही समजलं." असंही तो म्हणू शकतो. आता हे होती 11 ची गोष्ट. स्वप्नील इंजिनिअरिंगला आला. तोही आमच्याच कॉलेजला. आम्ही सोबतच होते. तो इलेक्ट्रॉनिक्सला होता. मी मेकॅनिकलला वगैरे, कॉम्प्युटरला. आमचे मित्र सर्व इकडे-तिकडे झाले. काही लोकांनी वेगळं चूज केलं. सर्व गव्हर्नमेंट कॉलेजलाच होते. मग हा पुन्हा याचा काही स्वभाव चेंज नाही. आता 11वीत ठीक आहे. पहिल्या बेंचवर बसला ठीक आहे. आता इंजिनिअरिंगमध्ये लोकं अशी मागे बसतात. म्हणजे मी तर इथे बसायचो ॲक्चुअली. बाकीचे इथे बसायचे. माझ्या मेकॅनिकलमध्ये. पण इलेक्ट्रिकलमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये होता तो आणि त्याचे सर्व माझे जे मित्र होते 11चे ते मागे बसायचे आणि हा एकट्याने इथे बसायचा. एकटा पुढे बसायचा आणि एकदम फ्रंटला आणि सर्व मागे आणि हा एकटा पुढे बसायचा. तिथे एक टीचर आले. पहिलाच दिवस म्हणे इन्सिडेंट आणि एक टीचर आले मॅथ्सचे, जे की एकदम टॉपर टीचर गव्हर्नमेंट कॉलेजचे. त्यांनी पूर्ण शिकवलं. पूर्ण ते त्यांनी मॅट्रायसिस चॅप्टर होतं ॲक्चुअली. मॅट्रायसिस चॅप्टर त्यांनी शिकवलं. काय डेरिव्हेशन काही असेल ते काढलं. मुलाने काय केलं समजू दिलं लोक सरांना पूर्ण फळा भरून टाकला त्यांनी. मोठा फळा असतो इंजिनिअरिंग कॉलेजला. शेवटी सरांना अशी सवय होती की त्याला विचारायची "कारवा समजा" आणि त्यांना माहिती होतं मुलं होच म्हणणार आणि बस मुलं नाही म्हणतच नाही इंजिनिअरिंगचे. पण त्यांना माहित नव्हतं की हा डेंजर आहे. हा म्हणे "सर मला काहीही समजलं नाही." मग ऍक्च्युअली सरांनी विचारलं असेल "बा कुठे समजलं नाही?" "मला काही समजलं नाही. पहिल्या लाईन पासून शिकवा." सरांना वाटलं की चला ठीक आहे पोराला बा बेसिक समजलं नसेल. दुसऱ्या लेक्चरला येते, तिसऱ्या लेक्चरला येते. सरांना समजून गेलं. याला समजल्याशिवाय पुढे जायचं नसतं. म्हणजे काय आणि तो मुलगा कुठे आहे आता माहितीये का? हे महत्वाचं आहे. हा जो आहे कुठे आहे? तो एअर फोर्समध्ये आहे. एअर फोर्समध्ये काम करतो. म्हणजे मला सांगायचं आहे की तो त्याचे क्वेश्चन्स होते. त्याला आम्ही आधी हसायचो 11 मध्ये. त्याची भरपूर मजा घ्यायचो. काय की तुला काय? पण त्याचा एक रूल होता. मला हे आता त्याने तो असा इथे प्रश्न विचारू शकला असता. चला इथे गणपती आहे. यांना गणपती नाही ना इथे गणपती का? इथे एक के का? याचा कलर ऑरेंज का? तो काही प्रश्न विचारणार. मग तो असं करून मॅथ्सचा जो टॉपर होता माहितीये का? आमचा मॅथ्सचा कॉलेजचा टॉपर कोण होता माहितीये का? स्वप्नील महाजन. ज्याने की 11 मध्ये कधीच मॅथ टॉप केलं नाही. त्याने इंजिनिअरिंगमध्ये टॉप करून टाकलं. का तर सरांचं डोकं खाऊन. फेमस. पुऱ्या कॉलेजमध्ये फेमस की टीचर लोकांना टेन्शन यायला लागलं की हा विचारतो. प्रॅक्टिकलमध्ये त्यांना टेन्शन, लेक्चरमध्ये टेन्शन, सर्व ठिकाणी टेरर. कोणाचा तर स्वप्नील महाजनचा. काय विचारणार? तो म्हणणार ह्याला काय? तो काही विचारायचं. मला समजत नाही. मला पुन्हा शिकवा. तर मॉरल स्टोरीचं काय? तर मॉरल स्टोरीचं हे आहे की त्याची क्वालिटी चांगली होती की ऍक्सेप्ट का करायचं? त्याला भरपूर वेळा सांगायचो आम्ही "अरे सर लोकांना त्रास कशाला देतो?" नंतर आपल्या मित्रांकडे समजून घ्यायचं. तो काय म्हणायचा माहितीये का? मला मला जर 1+1 समजत नसेल, तर मी विचारणार. मी मित्रांना काय विचारू? मला टीचर शिकवतो आहे. मी बसला आहे. मला येत नाही. मी विचारणार. आम्ही काय म्हणायचो, आम्ही सर्व कॉलेजला भेटायचो ना मग कॅन्टीनमध्ये. मित्र गप्पा करायचो. ते सांगायचे मला "अरे याने अजून सर लोकांना त्रास दिला." तर गप्पा ह्या व्हायच्या की "अरे जाऊ दे ना बुवा. आपण नंतरच अभ्यास करतो. पुस्तकं घेतो मित्रांकडनं. मग कशाला सर लोकांना त्रास देतो?" नाही, त्याचं म्हणणं होतं नाही. मी तिथे बसतो. मी एवढ्या लवकर जातो, तयारी करून जातो. माझ्या बसण्याचा फायदा काय? मी विचारणार. तर असा होता महाजन. कळाल्या क्वालिटी? कॉलेजमध्ये नंबर 1 सीटवर बसणारा, कोणाला न घाबरणारा आणि प्रश्न तर तो काहीही विचारणार. काहीही. तुम्ही जर म्हटलं ना असं लिहिलं तुम्ही असं म्हटलं 10/2 आपण असं लिहितो. तो काय म्हणणार माहितीये का? हे असंच का काढलं?
सर हे असंच का, हे असं का काढत नाही? मग असं काढण्यात आणि असं काढण्यात फरक सांगा. हे सर हे आणि हे असं का काढतात? काय सांगणार बिचारा सर? तुम्हाला विचारलं, तुम्हाला जर डिव्हिजन करायचं आहे 10/2, तर तुम्ही असं कोणी कोणी असं लिहितं, छोटे मुलं किंवा कोणी असं लिहितं. आता काय फरक सांगणार तुम्ही यातनं आणि यातला? तर तो म्हणत सर मग हे हे असं स्ट्रेट आणि हे बेंड हे का झालं सर? कोणी केलं सर? कसं काय झालं सर? मग मी जर असं केलं तर ते चांगलं असतं का हे चांगलं असतं? का हे चांगलं असतं सर? तुम्ही सांगा सर. कोणतं चांगलं असतं? का चांगलं असतं? मी काय करावं की चांगलं होईल ते? आता टीचर काय आन्सर देणार बिचारा? असा माझा जन होता. मग पूर्ण घंटाभर बिचारा टीचरला परेशानी. काय करावं आता? एवढे खतरनाक तो कार्यकर्ता होता. सांगतोय की त्यातली थोडीशी क्वालिटी तुमच्यात बी असली पाहिजे की जे आपल्याला नाही समजत ना. मी लिहिलं नाही इथे. मी काय म्हणतो आहे की मोलार कंडक्टिव्हिटी, मोलार. मग तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, मग काय चाललंय मोलार कंडक्टिव्हिटी? काय आहे? सर मला काही समजत नाही. तुम्हाला एक तर गोष्ट क्लिअर कळायला पाहिजे, सर हे समजलं नाही. जे चाललंय ते डोक्यात घुसलेलं नाही. मग चला दुसरी गोष्ट काय पाहिजे, सर हे 10%च डोक्यात गेलं. हे कंडक्टिव्हिटीचं कष्टच माहित. याचं तुम्ही क्लिअर असलं पाहिजे. तुमच्या गोष्टीशी तुम्ही क्लिअर असला पाहिजे. म्हणजे मी कितीही म्हटलं, अरे हे सोपं आहे, हे असं आहे, तसं आहे. तर तुम्ही कसं म्हणायचे, सर नाही ना ते जमत नाही. हे कंडक्टिव्हिटी काय ते जमतच नाही. याच्याने काय होतं की तुमच्या मनामध्ये ते असं तुम्ही अझ्युम नाही करत चालत की हे असं नसतं. ते का असल्याचं रिझन शोधायचं. ठीक आहे? तर थोडंसं प्रश्न विचारायला सुरुवात करा जर आयुष्यात मोठं व्हायचंय तर. आणि लोकांना, आणि फक्त हे सवय फक्त एज्युकेशन मध्ये नाही, फक्त शिकण्यामध्ये नाही, तुमच्या बिझनेस मध्ये, तुमच्या करिअर मध्ये प्रत्येक गोष्ट शिकत राहायची, प्रश्न विचारत राहायचे. चलो ठीक आहे, थँक्यू.